आज आपण वर्तुळाविषयी माहिती घेणार आहोत। एकाच बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात। आता बघा, वर्तुळाचा पहिला भाग म्हणजेच मध्यबिंदू, केंद्रबिंदू असं आपण म्हणतो। ही जी मुलं उभी आहेत याला आपण काय म्हणतो? वर्तुळ। एका वर्तुळाला एकच केंद्रबिंदू किंवा एकच मध्यबिंदू असतो। वर्तुळाचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत, त्रिज्या। तर त्रिज्या म्हणजे काय? तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणत्याही बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय। आता आपल्या समोर वर्तुळ आहे, यस हा मध्यबिंदू आहे आणि टी हा वर्तुळावरील बिंदू आहे। मग यस टी ही काय आहे? वर्तुळाची त्रिज्या आहे। आता त्रिज्येविषयी सांगायचं झालं तर एका मध्यबिंदूतून आपल्याला असंख्य त्रिज्या काढता येतात। म्हणजे वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात आणि सर्व त्रिज्या ह्या समान लांबीच्या असतात। आता लाल गणवेशात ही जी मुलं दिसत आहेत ही वर्तुळाची काय आहे? त्रिज्या आहे आणि ती केंद्रबिंदूतून गेलेली आहे। वर्तुळाचा पुढचा भाग आहे तो म्हणजे व्यास। वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास असे म्हणतात। आता समोर वर्तुळ आहे बघा, AC हा वर्तुळाचा व्यास आहे। हा बी केंद्रबिंदूतून किंवा बी मध्यबिंदूतून गेलेला आहे म्हणून याला आपण काय म्हणतो? व्यास असे म्हणतो। व्यास हा नेहमी केंद्रबिंदूतून मध्यबिंदूतूनच जातो। व्यासाविषयी सांगायचं झालं तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। तर त्रिज्या म्हणजे काय आपण अभ्यासलेली आहे। जर का त्रिज्या 2 सेंटीमीटर असेल तर व्यास किती असेल? 4 सेंटीमीटर इतकं असेल। आपण वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून असंख्य व्यास काढू शकतो आणि सर्व व्यास हे समान लांबीचे असतात। पुढे आहे जीवा। वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची जीवा होय। आता बघा, रेघ PQ हे वर्तुळावरील 2 बिंदू जोडलेले आहेत रेघ PQने, म्हणून रेघ PQ ही वर्तुळाची जीवा आहे। जीवा म्हणजे काय आपण अभ्यासलेलं आहे। आता वर्तुळाचा व्यास म्हणजे वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा आहे। पण नेहमी जीवा ही केंद्रबिंदूतून मध्यबिंदूतून जाईल असं नाही, तर वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषेला सुद्धा आपण काय म्हणतो? जीवा असे म्हणतो। वर्तुळाचा व्यास म्हणजे वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा आणि वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेष म्हणजेच वर्तुळाची जीवा असे आपण त्याला म्हणतो। आता आपल्याला पुढे पाहायचं आहे, आपण काय अभ्यासलं की वर्तुळ म्हणजे काय किंवा वर्तुळाचे भाग आपण अभ्यासले। पहिला वर्तुळाचा भाग आपण अभ्यासला मध्यबिंदू किंवा केंद्रबिंदू। एका वर्तुळाला एकच मध्यबिंदू किंवा एकच केंद्रबिंदू असतो। आपण वर्तुळाची व्याख्या अभ्यासली। त्यानंतर त्रिज्या म्हणजे काय अभ्यासलं, तर मध्यबिंदूतून जाणाऱ्या आणि वर्तुळावरील कोणत्याही बिंदूला जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो? त्रिज्या असं म्हणतो। बघा, त्यानंतर पुढे आपण अभ्यासलं की व्यास म्हणजे काय, तर वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या आणि वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण व्यास असे म्हणतो। व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो। वर्तुळ केंद्रातून असे आपण असंख्य व्यास काढू शकतो। पुढे आपण पाहिलं जीवा। तर जीवा वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा असते आणि वर्तुळ केंद्रावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषेला सुद्धा आपण जीवा असे म्हणतो। मग ती रेष वर्तुळ केंद्रातून मध्यबिंदूतून जाईलच असं नाही, तर वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा म्हणजेच वर्तुळाची जीवा होय। एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात। आज आपण वर्तुळाचा मध्यबिंदू, जीवा, व्यास, त्रिज्या हे भाग अभ्यासलेले आहेत।